तर राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट सध्या होतीये। मराठी पाट्या, त्यासोबतच टोलचा मुद्दा, धारावी पुनर्विकास या सगळ्या विषयांवरती सध्या राज ठाकरे मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करतायत। मुंबईतल्या विविध विकास कामांवरती सुद्धा चर्चा होतीये अशी माहिती कळते। सध्या मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावरती राज ठाकरे पोहोचलेले आहेत आणि ही भेटीची आतमधली दृश्य आहेत। वैभव परब या संदर्भातले अपडेट आपल्याला देतील। वैभव, कोणकोणत्या विषयांवरती चर्चा सुरू आहे? अमोल, राज ठाकरे आणि मुख्यमंत्री यांच्यात वारंवार ज्या बैठका होत आहेत त्यामुळे आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा या आधीपासूनच सुरू आहेत। त्यात या दोघांच्या गाठीभेटी वाढलेल्या आहेत। त्यामुळे आता गेल्या काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी भेट घेतली होती, ती बीडीडी संदर्भातली, टोल संदर्भातली आणि मराठी पाट्यांसंदर्भातली। आता त्याचीच उजळणी किंवा आठवण करून देण्यासाठी राज ठाकरे पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी दाखल झालेले आहेत। त्याचबरोबर हिंदुत्वाचा मुद्दा हा राज ठाकरेंचाही देखील आहे आणि एकनाथ शिंदे यांनी हिंदुत्वाची ज्वाला घेऊन ते उद्धव ठाकरेंपासून बाजूला झाले आहेत। त्यामुळे राम मंदिराचं नवनिर्माण होणार आहे, त्या अनुषंगाने महाराष्ट्रात देखील वेगवेगळ्या प्रकारे उपाययोजना आणि विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत। त्यामध्ये देखील मनसे सहभागी होत आहे का हे देखील पाहावं लागेल, कारण का राम मंदिराच्या विषयावर देखील या दोघांमध्ये चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। धारावी पुनर्विकासावरून एक ठाकरे विरोधात आहेत तर दुसऱ्या ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केल्याचं आपल्याला याआधीच पाहायला मिळालं होतं आणि त्याचबरोबर राज ठाकरेंनी देखील भूमिका मांडली होती, अदानींना सर्व कामं का दिली जातात या संदर्भात देखील या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। दुसरा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राज ठाकरे यांचे एकमेव आमदार आहेत जे कल्याण डोंबिवली भागामध्ये राहतात। त्यांच्या विविध मतदारसंघांमधल्या कामाचा आढावा घेण्यासाठी देखील राज ठाकरे मागे राजू यांच्यासोबत भेटले होते। त्याचबरोबर आता देखील त्यांना उच्चार करून त्यांची आठवण करून देण्याचं काम राज ठाकरे आणि त्यांच्या टीम सोबत होताना पाहायला मिळतं। आता राज ठाकरे यांच्यासोबत माजी आमदार बाळा नांदगावकर देखील त्यांच्या सोबत आहेत। त्यामुळे मुंबईच्या विविध विकास कामांवर देखील चर्चा होऊ शकते अशी शक्यता इकडे वर्तवली जाते। त्यामुळे ह्या दोन नेत्यांमध्ये वारंवार ज्या भेटीगाठी होत आहेत, चर्चा होत आहेत, विकास कामांवर चर्चा होते, त्यामुळे आगामी काळातली राजकीय गणितं आहेत ती जुळली जातात। कारण का एकनाथ शिंदे याआधी देखील राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन भेटले होते। शिवाजी पार्कातल्या अनेक विविध कार्यक्रमांना एकनाथ शिंदेंनी उपस्थिती लावली होती। विविध जे मंच होते कार्यक्रमाचे त्या मंचावर देखील देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे अशा त्रिकुटांची जोडी आपण सगळ्यांनी पाहिली होती। त्यामुळे आता जी भेट होते त्यातून विकास कामं तर होतात, परंतु राजकीय काही गणितं जुळतात। राजकीय समीकरण पुढच्या काळामध्ये लोकसभा असेल किंवा विधानसभा, प्रामुख्याने विधानसभेसाठी काही वेगळी राजकीय गणितं या निमित्तानं जुळतात का ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। तुर्तास धन्यवाद वैभव या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।